फंगल इन्फेक्शन हा आजच्या काळात बऱ्यापैकी कॉमन आजार झालाय. हे इन्फेक्शन कशामुळे होतं आणि जर झालं तर यावर उपाय काय, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण इन्व्हाइट केलंय त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल गोंदन यांना. फंगल इन्फेक्शन म्हणजे एक बुरशीची बिमारी, ज्याला की फंगल म्हणतात इंग्लिशमध्ये. बुरशी, नायटा किंवा गचकरण हे त्याचे वेगवेगळे नाव आहेत. हे साधारणतः जांघेमध्ये, ठीक आहे, सीटवर, काखेमध्ये ज्या ठिकाणी घाम जास्त येतो त्या ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो हा रोग. तर याच्यामध्ये याला संसर्गजन्य रोग म्हणतो आपण. एकापासून दुसऱ्याला होणारा हा त्याचा एक मुख्य कारण आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे ज्या ठिकाणी आपण ओले कपडे घालणं किंवा घाम जास्त येणं, याच्यामुळे थोडा जास्त बघायला. याची ट्रीटमेंट म्हणजे साधारणतः 2 ते 3 महिने आपल्याला त्याचे मेडिसिन्स, टॉपिकल्स व्यवस्थित घ्यावे लागतात. टाईम टू टाईम घ्यावे लागतात. पथ्य पण पाळावे लागतात. मोस्टली वाताळ पदार्थ जसे की वांग्याची भाजी, गवारची भाजी, शेंगदाणे, बेसनाचे पदार्थ, त्यानंतर बेकरी प्रोडक्ट्स, असे हे प्रोडक्ट आपल्याला टोटली अवॉइड करावे लागतात. तेव्हा जाऊन आपल्याला लवकर आणि बेस्ट रिझल्ट आणि पुन्हा न येणारा असं आपल्याला बघायला मिळेल. बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघतो की काही पेशंट्स पहिले बाहेरूनच मेडिकल स्टोअर वगैरेमधून क्रीम्स आणतात, स्टेरॉइड्स क्रीम्स आणून त्या ठिकाणी अप्लाय करतात. काही बरे पण होतात, पण काहींचा त्यामुळं आजार कधी-कधी वाढून जातो. काही केसेसमध्ये असं बघण्यात आलं की ते क्रीम्स लावल्यामुळं की तो आजार जास्त वाढला आहे. तर या ठिकाणी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ती क्रीम डॉक्टरांना दाखवूनच लावावी, जेणेकरून आपल्याला जास्त त्रास होणार नाही, खाज जास्त वाढणार नाही.